नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर उपवासाला नेहमी 30-30 साबुदाणा खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा काय करायचा प्रश्न पडत असेल, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उकडलेला बटाटा आणि भगरीच्या पिठापासून अत्यंत चमचमीत, कमी तेलकट आणि टम्म फुगणारी उपवासाची बटाटा पुरी. तर बरेचदा उपवासाची पुरी बनवताना ती तेलामध्ये फुटते किंवा कढईला चिकटते, पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान अशा ट्रिक्स सांगणार आहे, ज्यामुळे आपली अजिबात बटाटा पुरी फुटणार नाही आणि कढईला सुद्धा चिकटणार नाही. तर सगळ्यात सुरुवातीला आपण इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि 2 बटाटे इथे मी उकडून घेतलेले आहेत. तर सुरुवातीला इथे मी एकच बटाट्याचा वापर करणार आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये किती पुऱ्या तयार होणार आहे मी तुम्हाला ते सुद्धा पुढे जाऊन सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम सोप्या पद्धतीने, अजिबातही तेलकट न होणारी, अजिबात न फुटणारी, एकदम सोप्या पद्धतीची उपवासाची पुरी बनवायला देखील खूप सोपी आहे. तर इथे मी एक 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या. मिरच्या जास्त तिखट नाही आहे आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातले आणि मिक्सरला अशा पद्धतीने फिरवून घेतलं. आता याच्यामध्ये मी एक छोटा अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये आपण आता लगेचच कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही जर उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर खात नसाल तर ते सुद्धा तुम्ही स्किप करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर शेंगदाणे खमंग असे भाजून घेतले आणि त्याचे असे आपण थोडीशी भरड करून घेतलेले आहे. अगदी बारीक पावडर नाही किंवा खूप जास्त मोठे तुकडे सुद्धा नाही. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. तर चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आणि एवढ्या प्रमाणामध्ये किती पुऱ्या तयार होतात मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे. आता इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे 1 कपभर. तर तुम्ही विकतचं पीठ सुद्धा घेऊ शकता किंवा घरी सुद्धा तयार करू शकता. आता इथे मी भगर मिक्सरला फिरवली आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण अर्धा कप पीठ याच्यामध्ये घालून घेतलंय. थोडं थोडं करत पीठ घालून हे छान असं एकत्र करून घेऊया. तर लवकरच आषाढी एकादशी येत आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने टम्म फुगलेल्या, कमी तेलकट, कमी मेहनतीच्या पुऱ्या नक्की बनवून बघा. बनवायला देखील खूप सोप्या आहे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मस्त असं तिखट घातलेलं आहे. चटणीशिवाय किंवा दह्याशिवाय सुद्धा तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता. तर बघा, आता मी अजून याच्यामध्ये पीठ घातलंय. थोडं थोडं करत आपण याच्यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे. सगळं सोबतच एकदम न घालता थोडं थोडं करत घालायचं आहे, म्हणजे बटाटा ओलसर असतो तर त्याच्यामध्ये किती पीठ बसतं त्यानुसारच पीठ आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता संपूर्ण पीठ मी याच्यामध्ये घालून घेतलं आणि जो आपण बटाटा उकडून ठेवला होता तो बटाटासुद्धा मी याच्यामध्ये घालून घेतला आहे. म्हणजे 1.5 बटाट्याला 1 कप इथे वरईचं पीठ आपण वापरलेलं आहे. अगदी 2-3 चमचे पाण्याचा वापर केला आणि छान असं एकत्र करून घेतलेलं आहे. आता हे छान असं आपलं मळून झालं. याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं एक 5-7 मिनिटासाठी. जास्त वेळ भिजत सुद्धा ठेवायची काही गरज नाही. आता लगेचच आपल्याला याच्यात छान अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या. बघा, पीठ किती छान असं आपण एकजीव करून घेतलेला आहे. खूप याचा घट्टसर असा गोळा तयार करायचा नाही, खूप जास्त पातळ ठेवायचं नाही. आणि हे भगरीचं पीठ असल्यामुळं तर असं थोडंसं भगरट भगरट लागतं, तर आपल्याला याच्या पुऱ्या लाटता येणार नाही. तर पुऱ्या बनवायची सुद्धा आपण खूप छान अशी सोपी पद्धत बघणार आहोत. भगरीचं पीठ असल्यामुळे पटकन ते एकजीव होत नाही. तर बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. एक प्लॅस्टिकचा कवर घेतलाय, त्याला तेलाचा हात लावून घेतलाय. तर आता लाटून नाही, तर आपण याची बोटाने फिरून अशी सहज अशी पुरी बनवणार आहोत. तर तेल चोळून घेतल्यानंतर एक छोटासा गोळा घ्यायचा. खूप जास्त मोठा नाही, खूप जास्त छोटा नाही, मध्यम आकाराचा आपल्याला पुरी बनवता येईल एवढ्या आकाराचा आपण इथे हा गोळा घेतलेला आहे. तो असा ठेवल्यानंतर दुसरी शीट याच्यावरती ठेवायची आणि बघा, बोट असं हलक्या हाताने फिरवलं तरी सहज असं हे पीठ लगेच पांगले जाते आणि मस्त अशी गोल आकारामध्ये पुरी आपल्याला बनवून घ्यायची. आता पुरी बनवताना खूप जास्त पातळ बनवायची नाही. आपल्याला ही तेलामध्ये सोडता येणार नाही, कारण की भगरीचं पीठ असल्यामुळे त्याचा लगेच तुकडा पडू शकतो. तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि छान असा गोळा तयार करून घेतला की बघा, मस्त अशी पुरी आपली इथे तयार झालेली आहे. एक हातावरती काढून घ्यायची आणि चालू चालू तुम्ही या पुऱ्या बनवून ठेवू शकता. बघा, किती मस्त अशी पुरी झाली. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त मोठी नाही. आता आपण जर अशा ताटामध्ये काढून ठेवायला गेलो तर त्याचे तुकडे पडू शकतात. त्याच्यामुळे चालू चालू आपण या पुऱ्या लगेचच कढईमध्ये तेलामध्ये सोडू शकतो आणि बनवायला खूप सोपी असल्यामुळे सहज आपण दोन्ही कामं करू शकतो. दुसरी पुरीसुद्धा मी बनवून घेतली आणि बनवून ठेवलेले नाही, चालू चालूच मी आता इथे बनवून घेणार आहे. कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की याच्यामध्ये आपण आता हलक्या हाताने अशी पुरी सोडून घेतलेली आहे. हळूवार सोडायची, तेल खूप कडकडीत गरम असतं. आता तेलामध्ये पुरी सोडली की एक साईड थोडीशी आपल्याला इथे क्रिस्पी होऊन द्यायची. वरच्या बाजूने झाऱ्याने अशा पद्धतीने तेल सोडायचं.
पुरी मस्त अशी टम्म फुगते, कलरसुद्धा खूप छान येतो आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. तर बघा आता झाऱ्याने हलक्या हाताने अशी पुरी आपल्याला दाबून घ्यायची. थोडीशी तेलामध्ये सेट झाली की नंतरच झाऱ्या लावायचा आहे. ती लगेच तुटू शकते. खूप नाजूक अशी भगरीच्या पिठाची पुरी आपण ही बनवली, त्याच्यामुळे हलक्या हाताने तळताना सुद्धा आपल्याला ही काळजी घ्यायची. गॅस कमी जर केला तर जास्तीच्या तेलकट होतील आणि तुकडासुद्धा पडू शकतो. तर मस्त असं कडकडीत तेल गरम झालं की नंतरच आपल्याला याच्यामध्ये पुरी सोडायची आणि मस्त अशी पुरी फुगलेली आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी जवळून बघा किती मस्त असा कलर आला आहे. आता दुसरी पुरीसुद्धा हलकीशा हाताने आपण अशी तेलामध्ये सोडलेली आहे आणि तीसुद्धा छान अशी क्रिस्पी आपण तळून घेऊया. सोडताना फक्त हळूवार सोडायची. तेल खूप कडकडीत गरम असतं आणि चांगले तेल तापलं की तरच याच्यामध्ये आपल्याला सोडायचे आहे, म्हणजे अजिबात यात तुटत नाही. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की कढईला सुद्धा खाली पुरी अजिबात आपली चिकटत नाही. आता अशा पद्धतीने संपूर्ण पुऱ्या इथे मी तळून घेतल्यात. खूप छान असा कलर आलेला आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये 1.5 बटाटा आणि 1 कप भगरीच्या पिठापासून आपल्या 12 ते 13 पुऱ्या तयार झालेल्या आहे. कलर खूप छान आलेला आहे. उपवासाला मस्त असा हा फराळ तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. अजिबातही तेलकट नाही, टम्म फुगलेली आपली इथे उपवासाची पुरी तयार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर आपल्या आशा लाईफस्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद.